दिसलं होतं ना. इथं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र लिहिलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. मी याचा फोटो काढतो नंतर. पण निसर्गाविषयी काय करायचं आणि काय नाही करायचं हे महाराजांनी इथं आज्ञापत्र दिलेलं आहे याच्याविषयी. पायऱ्यांना नमन करू आपण. इथे तर संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे, त्याचे मी फोटो काढतो नंतर. हा झेंडा, भगवा झेंडा, हा भगवा ध्वज जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असाच फडकत राहावा हीच इच्छा. खूप छान परिसर आहे. पावसाळ्यात तर अजून छान असेल. इथं येणं अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. म्हणजे अगदी गाडी लावली तर 2 मिनटात तुम्ही इथं चालत येऊ शकतात. फक्त आता उन्हाची वेळ असल्यामुळं आम्हाला समोरचा सीन काय बरोबर मिळत नाही आहे. पण मी कॅमेराने नंतर प्रयत्न करतो. पवित्र जागा. हा पुन्हा एकदा परिसर दाखवतो की खाली जेव्हा इथं सैन्य आलं असेल तेव्हा शिवाजी महाराजांचे मावळे आणि खुद्द शिवाजी महाराज नेताजी पालकरांसह याच परिसरात कुठेतरी असतील. त्यामुळं महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जमीन नाव आहे उंबरखिंड. आणि तिथं आम्ही आता आलो आहे. जय महाराष्ट्र.